स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल ग्रंथालय सेवक सेवा किंवा आज लायब्ररी येथे। पुन्हा आपल्या भेटीला आलेलो आहे नवीन एका प्रश्नाने आणि त्याचे उत्तर घेऊन। आजचा प्रश्न आहे ग्रंथालय ऑडिट कसे करावे। मित्रांनो लक्षात घ्या, मी ऑडिट हा शब्द येथे वगळून ग्रंथ मोजणी किंवा स्टॉक टेकिंग किंवा स्टॉक व्हेरिफिकेशन किंवा ग्रंथालय परिगणन या प्रकारे वापरणार आहे। ग्रंथालयाचे ऑडिट हे ग्रंथालयात ऑडिट न होता ते अकाउंट्स डिपार्टमेंट कडून कधी मागणी झाल्यास त्यांच्याकडून करण्यात येते। ऑडिट हे आर्थिक व्यवहारांशी निगडित असताना आपण येथे ऑडिट म्हणजे ग्रंथ मोजणी असं समजून प्रश्नाचे उत्तर देणार आहे मी। लक्षात घ्या, आजचा प्रश्न आहे फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ लायब्ररी बुक्स। ग्रंथ परिगणन किंवा ग्रंथ मोजणी केव्हा करावी, कोणी करावी आणि कशी करावी, असा हा आजचा प्रश्न आहे। प्रश्नाला सुरुवात करण्याच्या अगोदर कृपया मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असे व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा। कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया देत चला, प्रश्न विचारत चला। कृपया माझी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पाहत चला। डिस्क्रिप्शन मध्ये मी मागील व्हिडिओचे लिंक दिलेले असतात की जे प्रश्न तुम्ही तुमच्या मनात असतील, जे पाहू शकला नसाल तर ते पाहता येतील। काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला तेथे सापडतील। काही लिंक्स दिलेले असतात ज्या व्हिडिओशी रिलेटेड असतात, जसं की आजचा जो प्रश्न आहे त्याच्या रिलेटेड संदर्भासाठी मी काही लिंक्स, काही फॉर्म्सच्या लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, त्या जरूर पाहाव्यात। काही फॉर्म्स डाउनलोड करून घ्यावेत। संदर्भासाठी जे काही लिंक्स दिलेल्या आहेत वेबसाईटच्या, त्या वेबसाईटला भेट द्यावी आणि सविस्तर माहिती घ्यावी। आजचा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे ग्रंथालय सेवकांच्या दृष्टीने, ग्रंथालय कामकाजाच्या दृष्टीने। ग्रंथालयाचे परिगणन कसे करावे, कोणी करावे आणि केव्हा करावे। मित्रांनो आपण उत्तराला सुरुवात करूया। प्रश्न फारच चांगला विचारलेला आहे। नवोदित विद्यार्थी किंवा ग्रंथालय सेवक जे असतील त्यांनी कृपया आवर्जून व्हिडिओ पहा आणि लक्ष देऊन ऐका। तर ज्या ग्रंथालयात ग्रंथमोजणी केव्हा करावी, जो कालावधी निश्चित केलेला असतो नियमाने, तो लक्षात घ्या। ज्या ठिकाणी ज्या ग्रंथालयात 20,000 पर्यंत ग्रंथसंख्या आहे, 20,000 पर्यंत किंवा 20,000 पेक्षा कमी, त्या ग्रंथालयाने दरवर्षी ग्रंथमोजणी करणे अपेक्षित आहे नियमाने। त्याचप्रमाणे 20,000 ते 50,000 ग्रंथसंख्या असलेल्या ग्रंथालयाने 3 वर्षात केव्हाही एकदा ग्रंथमोजणी करून घ्यावी। कृपया लक्ष द्या, मी नियम सांगतोय, हा माझा स्वतःचा नियम नाही, त्याचा संदर्भ मी व्हिडिओच्या शेवटी देईनच। हे नियम आपण कुठून घेतले आहेत कृपया लक्ष द्या। 20,000 पर्यंत दरवर्षी, 20,000 ते 50,000 ग्रंथसंख्या असेल तर 3 वर्षातून एकदा, आणि तिसरा टप्पा आहे ग्रंथसंख्या 50,000 अधिक, म्हणजे ती 50,000 पासून लाखोच्या संख्येने असलेल्या मोठ्या ग्रंथालयात जेव्हा ग्रंथमोजणी करायची असेल, अशा ग्रंथालयांनी कृपया 3 वर्षांनंतर, दर 3 वर्षांनंतर एकदा ती रॅन्डमली किंवा सॅम्पल ग्रंथमोजणी आपण ज्याला म्हणतो ती करण्यात यावी। सॅम्पल ग्रंथमोजणी, पहिला टप्पा 20,000 पर्यंत, दुसरा टप्पा 50,000 पर्यंत आणि तिसरा टप्पा 50,000 पासून पुढे लाखोने जितकी संख्या असेल ग्रंथसंख्या, उपस्थित व्हॉल्यूम, प्रत्यक्ष व्हॉल्यूम जे आहेत लायब्ररी, ती संख्या गृहीत धरा मित्रांनो।
50,000 पेक्षा अधिक तिसरा टप्पा 3 वर्षांनंतर रॅन्डमली करायचे आपल्याला, सॅम्पल स्टॉक व्हेरिफिकेशन करायचं आहे. असं हे व्हेरिफिकेशन करण्याचा उद्देश नेमका जशी काही ग्रंथ दुरुस्तीला बाहेर येतात बाइंडिंग साठी, तसेच जागा चुकलेले ग्रंथ पुन्हा त्यांच्या निश्चित ठिकाणी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. तसेच असे हे सॅम्पल ग्रंथ मोजणी करताना म्हणजे 50,000 पेक्षा अधिक असताना ग्रंथ संख्या 3 वर्षांनंतर आपण एकदा सॅम्पल जे करणार आहोत ग्रंथ मोजणी, अशा वेळेस जर आपल्याला सर्वाधिक किंवा अधिक ग्रंथ हे हरवलेले सापडले असल्यास किंवा बरेचसे आपल्याला त्रुटी आढळल्यास आपण हे सॅम्पल न करता, रॅन्डमली ग्रंथ मोजणी न करता त्या वर्षी त्वरित लगेच मूळ पहिल्यापासून ग्रंथ मोजणी करणे आवश्यक आहे, अपेक्षित आहे. नियम सांगतोय मित्रांनो, आपण सॅम्पल करतो, ग्रंथ संख्या अधिक आहे, 3 वर्षांनी केव्हा तरी एकदा आपल्याला मुभा आहे नियमाने, पण त्या सॅम्पल ग्रंथ मोजणीमध्ये अधिकाधिक ग्रंथ हे हरवलेले आपल्याला आढळल्यास हे सॅम्पल व्हेरिफिकेशन बाजूला ठेवून आपल्याला पुन्हा एकदा पहिल्यापासून पूर्ण बुक व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, केव्हा करावे हा प्रश्न चालू आहे आपला. ग्रंथ मोजणी केव्हा करावी म्हणजे कोणता कालखंड निश्चित केलेला आहे, असा हा कालखंड आहे ग्रंथ संख्येवर अवलंबून आहे दरवर्षी. मग ग्रंथ मोजणी केव्हा करावी म्हणजे जेव्हा मे आणि जून मध्ये करावी, आपलं वर्ष संपत आहे, कॉलेजला सुट्ट्या लागलेल्या आहेत, परीक्षा संपलेल्या आहेत, मुलं नाहीयेत, येणारा फ्लो जो आहे ग्रंथालयात मुलांचा असेल, विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा जो कमी झालेला आहे, सुट्ट्या लागलेल्या आहेत, अशा वेळेस आपल्याला थोडा वेळ मिळतो. 30 ते 60 दिवस आपल्याला मिळणं अपेक्षित असतं. त्या दरम्यान आपण हा ग्रंथ मोजणीचा जो काम असतं ते आपण तिथे संपवण्याचा प्रयत्न करतो. पण काही वेळेस बरीचशी कामं इतरही ग्रंथालय सेवकांना लागू शकतात, जसे ऍडमिशन येतं, त्याच दरम्यान जून पासून ऍडमिशन सुरू होतं फर्स्ट इयरचं, तेव्हा सेमिस्टर चालू होणार असतं, आपल्या काही सहकाऱ्यांना तिथे इन्व्हॉल्व करून घेतलं जातं. फार तशी परिस्थिती कठीण होते, कमी सहकाऱ्यांसोबत ग्रंथमोजणी करायची आहे दरवर्षी करणार असाल तर, किंवा आपल्या सर्वांनाच ऍडमिशन प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं जातं. मग हे तो निर्णय जो असतो त्या व्यवस्थापनाने, ग्रंथपालांनी, ग्रंथालय कमिटीने ठरवून घ्यावा की आमचा सर्व स्टाफ ग्रंथमोजणीसाठी अपेक्षित आहे, तो आम्हाला इथेच ठेवावं. मे जून मध्ये आम्हाला 2 महिने इथेच द्यावे. जो काही ठरेल 15 दिवस किंवा 60 दिवस ग्रंथ संख्येवर अवलंबून तुम्हाला किती वेळ लागेल, कसे करत आहात त्याप्रमाणे आपण ठरवून घ्यावा. त्याप्रमाणे आपण दरवर्षी करत आहात, 3 वर्षातून एकदा करत आहात आणि 3 वर्षांनंतर एकदा करत आहात सॅम्पल ग्रंथमोजणी. यानंतरचा प्रश्न विचारलेला आहे की ग्रंथमोजणी कोणी करावी. तर अर्थातच कस्टोडियन, ग्रंथाचे कस्टोडियन म्हणून ग्रंथालय सेवक असतात, त्या लायब्ररीत त्यांनीच करणं अपेक्षित आहे. पण जेव्हा तुम्ही ऑडिट हा शब्द वापरत आहात किंवा व्हेरिफिकेशन, ग्रंथ लायब्ररी बुक व्हेरिफिकेशन, तेव्हा अधिक वेळ आणि अधिक माणसं अपेक्षित असतात या कामासाठी. तेव्हा आपण कमिटी स्थापन करावी, लायब्ररीतले लायब्ररियन आणि इतर सेवक मिळून एक बुक व्हेरिफिकेशन कमिटी. यात अर्थात तुम्ही अकाउंटचा एखादा व्यक्ती, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये एखादा व्यक्ती, एचओडी, जे इंटरेस्टेड आहेत आणि जे आपण लायब्ररी कमिटीने अप्रूव्ह करून घ्यावं की यांनी या वर्षी लायब्ररीत मदत करावी, व्हेरिफिकेशन मध्ये इन्व्हॉल्व व्हावं प्रोसेस मध्ये, म्हणजे त्या लायब्ररी व्हेरिफिकेशन कमिटीच्या सह्या असतील त्यांच्या समक्ष ग्रंथमोजणी होईल. ज्या काही त्रुटी असतील त्यांच्या समोर अगोदर मांडल्या जातील. एकदा व्हेरिफिकेशन केल्यानंतर पुन्हा जो शोध घेतला जातो ग्रंथांचा, तो सर्वांच्या समक्ष सर्वांनी मिळून घेणं अपेक्षित आहे. आणि ह्या सर्व ज्या त्रुटी असतील, ज्या काही त्रुटी, जो काही रिपोर्ट असेल, तो सर्व व्यवस्थित नियमाने बनवून रायटिंग मध्ये त्या अहवालावर सर्व कमिटी सदस्यांच्या सह्या घेतल्या जातील. अशा प्रकारे तो बनवणं अपेक्षित आहे.
म्हणजे स्टॉक व्हेरिफिकेशन किंवा बुक व्हेरिफिकेशन, फिजिकल बुक व्हेरिफिकेशन केव्हा करावे आपण पाहिलं, दरवर्षी करावे, 3 वर्षातून एकदा, 3 वर्षानंतर एकदा सॅम्पल म्हणून करावे. कोणी करावे तर लायब्ररीतल्या स्टाफने करावे, अर्थात लायब्ररी बुक्सचे कस्टोडियन जे आहेत त्यांनी करणं अपेक्षित आहे. कोणी करावे त्यासाठी कमिटी स्थापन करावी, त्यात इतरांना इन्व्हॉल्व करून घ्यावं, कालखंड निश्चित करावा. हे झालं कधी करावे, कोणी करावे. आणि तिसरा प्रश्न होता त्याच एकाच प्रश्नात की कसे करावे. तर हा फार महत्वाचा आहे, लक्ष द्या मित्रांनो, की कसे करावे. कसे करावे अर्थात हल्ली सर्व ग्रंथालय हे सॉफ्टवेअर वापरतात. म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला सोय दिलेली असते. जसं कोहा मी वापरत होतो, तर कोहा सॉफ्टवेअर मध्ये आपण रोजचं इश्यू रिटर्न केल्यानंतर आपण जर तो डेटा जो आहे, जसं त्यातून रिपोर्ट निघतात, डेली निघतात, मंथली निघतात, इयरली निघतात, किंवा पिरियड आपण तिथे रिपोर्ट मध्ये दिल्यानंतर त्या त्या पिरियडचा आपल्याला ग्रंथ संख्या किती आले, किती गेले, म्हणजे इश्यू रिटर्न किती झाले, री इश्यू किती झाले, या सर्व अनालिसिस आपल्याला मिळतं. तसं ते काम जर आपण जेव्हा करतो तेव्हा अॅक्युरन्सी जर कामात असेल तर कोहा आपल्याला अॅक्युरेट रिपोर्ट देतो. मित्रांनो लक्षात घ्या. कसे करावे, कसे करावे तर आपल्या सॉफ्टवेअर मध्ये ती सोय दिलेली असते, पण आपण जर अॅक्युरन्सी आपल्या कामात ठेवली, काउंटरवर्कच्या ज्या कामात आहे इश्यू रिटर्न मध्ये, तर आपल्याला तो रिपोर्ट आपल्याला जेव्हा हवा तेव्हा एका क्लिकवर मिळू शकतो. म्हणजे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर काय करतं की आपले इश्यू रिटर्न झालेले टिल डेट आपण सांगितलं, मेची 15 तारीख या दिवशी आपल्याला बुक व्हेरिफिकेशन, किंवा आता बुक व्हेरिफिकेशन नाही म्हणता येणार, हा वेगळा विषय, त्याआधी मी वेगळा व्हिडिओ बनवेन आपल्या मागणी असेल तर. स्टॉक व्हेरिफिकेशन हा वेगळा विषय. स्टॉक टेकिंग म्हणजे ग्रंथ मोजणी आणि फिजिकल व्हेरिफिकेशन हा फरक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण त्या सॉफ्टवेअर मध्ये जेव्हा सांगू तेव्हा ते ग्रंथ मोजणी करतील की इश्यू रिटर्न अमके झाले आणि तुमचा स्टॉक 20,000पैकी 5,000 ग्रंथ बाहेर गेलेले आहेत, इश्यू आहेत, ते आपल्याला मिळतं 5,000 मायनस, म्हणजे 15,000 तुमचे स्टॉकवर तिथे रॅकवर आहेत. तर त्या 15,000 आपण काही राईट ऑफ केलेत, विडेड आउट केलेत, त्याचाही रिपोर्ट मिळतो. ते मायनस करून 3,000 समजा मायनस 15,000 मधून 3 गेले 12,000 ऍक्च्युअल तुमच्या फिजिकल स्टॉक जो आहे तो रॅकवर अवेलेबल आहे. हे एका क्लिकवर एका दिवसात होण्यासारखं स्टॉक टेकिंग आहे, हे लक्षात घ्या. पण आपण जेव्हा फिजिकल व्हेरिफिकेशन जेव्हा म्हणतो तेव्हा आपण आता बारकोड पण आहे, बारकोड नसतील तर लावून घ्या. प्रत्येक काम मी नसेल तर लावून घ्या, नसेल तर हाती करायचं तर ते वेळखाऊपणाचं आहे. अधिक व्यक्तींचे श्रम लागतील, हे नेहमीच आहे वाक्य माझं, लक्षात घ्या. आणि ज्याचा हाती करणार असाल, शक्य असेल तर हाती करा. सॉफ्टवेअर ज्यांना शक्य आहे त्यांनी सॉफ्टवेअर वापरा. पण सॉफ्टवेअर वापरणार असणाऱ्या माणसाने अॅक्युरन्सी आपल्या स्वतःच्या कामात, ह्युमन एरर जेव्हा जेव्हा रिपोर्ट काढतो, जेव्हा जेव्हा व्हेरिफिकेशन मी करायचो तेव्हा ह्युमन एरर एवढे सापडायचे इश्यू रिटर्नच्या काउंटरला. अर्थात ही घाई गडबड असते, परीक्षेचा जो कालावधी असतो, मुलांना घाई असते, आपल्याला देण्याची घाई, त्यांना नेण्याची घाई. त्यामुळे बुक इश्यू झालेलं रॅकवर सापडतं, कार्ड त्या मुलाच्याच आय कार्ड मध्ये सापडतं, ह्या गोष्टी घडतात. त्यासाठी मोठं काही याचा विषय नाहीये, तो चर्चेचा होतात, पण त्या दुरुस्त करण्यासारख्या चुका आहेत. फक्त आपण स्टॉक व्हेरिफिकेशन चालू करण्याच्या अगोदर ह्या सर्व चुका, ह्या त्रुटी दूर करून मग आपण हात घालावा त्या कामात, म्हणजे आपला वेळ जाणार नाही आणि आपलं काम हे अचूक होईल. तर लक्षात घ्या, कधी करावे, कोणी करावे आणि कसे करावे. तर मी कसे करावे सॉफ्टवेअरचा तुम्ही आधार घेऊ शकता. अॅक्युरन्सी आपल्या इश्यू रिटर्न मध्ये असेल तर अॅक्युरेट रिपोर्ट येतो कोहा मधून. उदाहरणार्थ आपलं मी सॉफ्टवेअर जे वापरत होतो त्याच्याबद्दल सांगतोय. आणि आपण बारकोड लावून घ्या, म्हणजे बारकोड आपण फिजिकली प्रत्येक बुक रॅकवरनं बाहेर काढणार, स्कॅनर फिरवणार, ती गन असते ती, आणि ती गन जी आहे ती रिफ्लेक्ट आपण नोटपॅड मध्ये तो नंबर सेव्ह करून घेणार, त्याची फाईल दर दिवसाची बनवून घेणार. पण याचा लक्षात घ्या, ती गन पण कधी कधी डुप्लिकेट, म्हणजे दोनदा रीड करते. तो एकच स्टिकर आहे पण ती दोनदा रीड करते, पटकन तो आपल्या नजरेसमोर दिसत नाही. बीप वाजतो की आणि तिकडे आपल्या नोटपॅड मध्ये तो दोनदा दिसतो तो नंबर. तर ती आपण नजर जरा स्थिर ठेवायला हवी काम करताना. बारकोडने आपण करू शकतो, सॉफ्टवेअर मध्ये एका क्लिकवर करू शकतो. तुम्ही हाती करणार असाल तर शेवटी हाती मग आपण ते नंबर्स एक्सेलला लिहू शकतो सर्व.
1 ते 20,000 जे जे काही असतील ते 1 ते 50,000 ते पण एकटीट होतं. कारण त्या खुणा तरी किती करायच्या, त्यावर रिमार्क लिहिता येत नाही, फक्त खुणा टिक, हा मिळालं मिळालं मिळालं. पण ते सिरियली आपण नंबर लिहिणार आणि बुक रॅकवर असणार विषयानुसार. आपण या हातात जी लिस्ट आहे ती आपण घेतो सिरियली आणि बुक मात्र विषयानुसार. 1 नंबरचं बुक तिकडे रेफरन्स मध्ये, 10 नंबरचं बुक्स तिकडे अजून कुठल्या तरी आणखीन वेगळ्या विषयात. अशा प्रकारे इकडे तिकडे इकडे तिकडे फार पुन्हाही ते काम वेळ काढूपणाचं आहे. पण आपण हे करत आलेलो. पूर्वी जेव्हा सॉफ्टवेअर नव्हते, कॉम्प्युटर नव्हते, तेव्हा आपण त्या त्या व्यक्तींनी केलेले आहे. खरंच चांगली कामं करत आहात आपण. ग्रंथालय सेवक मी त्यातून गेलो, मी करत होतो हाती. आज आपल्याकडे साधनं उपलब्ध आहेत तर त्याचा वापर करावा, त्याचा सदुपयोग करून घ्यावा, एवढंच माझं म्हणणं आहे आपल्याला. तर हे झालं. अशा प्रकारे बारकोड नसतील तर लावून घ्यावे, स्कॅनर नसेल तर आणावी, म्हणजे त्याप्रमाणे करतात. मग त्यानंतर पुन्हा एक्सेलला ते जे बारकोड आहेत आपण स्कॅन केलेले नोटपॅड मध्ये, ते पुन्हा एक्सेलला पेस्ट करावे लागतात. मग ते सिरियल असेंडिंग करावे लागतात. असेंडिंग नंतर फॉर्म्युल्याने त्यातले कुठले गाळलेले नंबर होते जे सापडलेले नाहीत त्याचे आपल्याला डोळ्यात तेल घालून पाहावं लागतं एक्सेल मध्ये. हे सर्व हाती झालं शेवटी काम. आता हाती म्हणजे इतर सर्वजण नसतील करत तरी जो एक्सेल वर करणारा आहे लायब्ररीन, त्याची एकट्याची जबाबदारी राहते, कारण तो त्याच्या सिस्टीमवर एकटाच करत असतो काम. मग ते गाळलेले म्हणजे आपल्याला जे सापडले नव्हते स्कॅन करताना ते नंबर वेगळे काढून पुन्हा एकदा दोनदा ते पुन्हा रॅकवर तपासावे लागतात. 1-2 वेळेस मिळतात, डुप्लिकेट काही वेळेस नंबर मिळतात. त्या सर्व सर्व करेक्शन करावं लागतं. हे झालं कसे करावे. मग त्याचे रिपोर्ट लक्षात घ्या. जेव्हा आपण सॅम्पल करतो 3 वर्षानंतर एकदा, ग्रंथसंख्या 50,000 पेक्षा अधिक आहे म्हणून, अशा परिस्थितीत पण हरवलेले ग्रंथांचे जे आहे, हरवलेले ग्रंथ जे आहेत ते अधिक सापडले ते पुन्हा एकदा करावं लागतं. त्यातही आपण रेअर बुक, आता पुन्हा प्रश्न, पुन्हा कडक नियम आलेले आहे बघा. आपली स्टॉक व्हेरिफिकेशन झाले, अहवाल रिपोर्ट सबमिट करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला आता समोर दिसतंय की रेअर बुक हरवलं होता कामा नये, रेअर बुक हरवता कामा नये. आपलं लक्ष हवं, आपण देणं अपेक्षित आहे. नियम सांगतोय, मी सांगत नाही. किंवा आपण जे काही रेफरन्स बुक्सला काही किंमत ठरवलेली असेल, जसं मी माझ्या लायब्ररीत 1500 रुपयाची पेक्षा अधिक किंमतीचं बुक जे होतं ते रेफरन्स सेक्शन मध्ये टाकत होतो. आणि अशा स्टॉक व्हेरिफिकेशन करताना त्या सेक्शन मधलं त्या किमतीपेक्षा अधिकचं बुक हरवता कामा नये. ती जबाबदारी आपली, आपण उत्तर देणं अपेक्षित आहे ग्रंथालय सेवकाने, ग्रंथपालाने. तेव्हा काळजी घ्या. रिपोर्ट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रिपोर्ट लगेच सबमिट करा कमिटीला, यांना, हेड ऑफ द इन्स्टिट्यूट म्हणजे प्रिन्सिपल, डायरेक्टर. पट वेळ काढता कामा नये. कमिटी समोर मांडून तो अप्रूव्ह करून घ्या. त्याची विशिष्ट पद्धत आहे. मी जो काही माझा एक्सपिरियन्स होता त्याचे काही फॉर्म आहेत, फॉर्मॅट आहेत, कव्हरिंग लेटर आहे, ते डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देणार आहे. लिंक ऍक्टिव्ह झाली नाही, डिस्क्रिप्शन मध्ये दिसलं नाही शब्द मर्यादेमुळे, तर मला ईमेल दिलेला आहे. ईमेलने मला रिक्वेस्ट पाठवा, मी ते फॉर्मॅट मी तुम्हाला जरूर पाठवेन. तर असे हे रिपोर्ट वगैरे पटकन बनवायचे. जे काही शॉर्टफॉल्स असतील, हरवले तितके, फाटले तितके, जे बाजूला काढले, बाइंडिंगला पाठवायचे आहेत, सर्व रिपोर्ट व्यवस्थित बनवायचा आहे. जो नियम रिपोर्ट बनवताना लक्षात घ्या मित्रांनो, स्टॉक व्हेरिफिकेशन वर्षातून एकदा आणि फारच महत्वाचं काम आहे. वर्षभर तुम्ही काय करताय कोणी विचारत नाही, पण स्टॉक व्हेरिफिकेशन म्हटले की सर्व लक्ष देऊन असतात. मे मध्ये सर्व लक्ष देऊन असतात. आपल्याला तो एकच महिना किंवा तो स्टॉक व्हेरिफिकेशनचा जो पिरियड असतो की आपण सर्व एकत्र येऊ शकतो. आपलं कामाचा लोड असतो पण आपण सर्व एकत्र बसतो आणि काम करतो. पण इतर सर्व इन्स्टिट्यूटचं त्या महिन्यात आपल्यावर लक्ष असतं, लक्षात घ्या. त्यामुळे आपण अॅक्युरन्सी ठेवणं फार गरजेचं आहे. वर्षभरात आपल्याकडे कोणी बघणार नाही कदाचित, कारण आपण बिझी असतो. इश्यू रिटर्न म्हटलं ते प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला आणि प्रत्येक तासाला कधी मुलगा येईल आणि कधी जाईल काय आपण ते अलर्ट राहावं लागतं इश्यू रिटर्नच्या काउंटरवर, आणि बिझी असतो आपण. इतरही आपल्याला गोष्टी त्या तिथे रखवालदारासारखं काम करावं लागतं की कुठली गोष्ट इथून हलते, कुठे जाते, इथून बाहेर जाता कामा नये. या गोष्टीसाठी पण आपल्याला अलर्ट राहावं लागतं. तो भाग निराळा. पण स्टॉक व्हेरिफिकेशन म्हटलं की ते स्टॉक व्हेरिफिकेशन करताना त्या
रेफरन्स मधलं जाता कामा नये, रेअर बुक सेक्शन मधलं जाता कामा नये, नाहीतर आपण त्याचा उत्तर देणं अपेक्षित आहे. कमिटीला लेखी उत्तर द्यावं लागेल, नियम सांगतो. तसंच जेव्हा आपण स्टॉक व्हेरिफिकेशन करतो तेव्हा जे व्हेरिफिकेशन आहे, आपल्याला जर सापडली की ही पुस्तकं गहाळ झाली, तर त्यातली गहाळ झालेली पुस्तकं दर 1000 पुस्तकामागे 5 व्हॉल्यूम, म्हणजे 20,000 पुस्तकं आहेत आपण दरवर्षी करत आहोत, पण त्यात सापडलीत आपल्याला 50, 60, 100, 150. पण लक्षात घ्या, 1000 दरवर्षी 1000 पुस्तकांच्या मागे 5 पुस्तकं जर अशा प्रकारे हरवली, तर त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. त्याची कारणं अनालिसिस करणं अपेक्षित आहे, पण त्याची चौकशी होणार नाही. याचा अर्थ आपण लक्ष द्यायचं असं होणार नाही. हे निष्काळजीचं कारण मानलं जात नाही, की निष्काळजी नाहीये, चला ठीक आहे, 1000 पुस्तकांच्या मागे 5 पुस्तकं आपल्याला माफ आहेत, समजून घेतात. कमिटी मेंबर्स आहे, प्रिन्सिपल सर आहे, आपल्याला समजून घेतात. निष्काळजी नाहीये, कामाचा व्याप आहे, होत असेल. पण त्यापेक्षा अधिक संख्या जर हरवली पुस्तकं, रेअर पुस्तक हरवलं, रेफरन्स पुस्तक हरवलं, तर आपल्याला अहवालामध्ये लेखी आपल्याला उत्तर देणं अपेक्षित आहे. त्याबद्दल आपली चौकशी लागू शकते. इतर डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट केव्हाही आपल्याला त्या दरम्यान ते ऑडिट होऊ शकतं, तेव्हा ते जो म्हणणार आहे त्या पद्धतीला आपण ऑडिट म्हणू. या अकाउंट डिपार्टमेंटनी आपल्याकडे मागणी केली कॉलेजकडे, प्रिन्सिपलकडे, की आम्हाला ऑडिट करायचं, ते केव्हाही करू शकतात. सावध राहा, खबरदारीने काम करा. स्टॉक व्हेरिफिकेशनचं जे रिपोर्टचे फॉर्मॅट आहे त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, ते फॉर्म डाउनलोड करा, वापरा. उपयोगी वाटले तर वापरा, नाही तर वाचून सोडून द्या, असं काही तसं म्हणणं नसेल. तर हा अहवाल बनवताना आपण जो अहवाल बनवणार आहोत त्यातल्या काही ज्या त्रुटी आहेत त्या सविस्तर लिहिणं, त्या कमिटीच्या सह्या असणं, त्या सविस्तर लिहिणं, ही पुस्तकं का हरवली असतील ते आपल्याला लिहून द्यायचं, आणि न हरवण्यासाठी आपण कोणती खबरदारी या पुढे घेणार आहोत, येणाऱ्या काळात आपण कोणती खबरदारी घेणार आहोत तेही लेखी देणं. हा नियम सांगतोय, मी सांगत नाही, लेखी द्यावं लागेल, तेव्हा तो अहवाल ग्राह्य धरला जाईल, अप्रूव्ह होईल. लक्षात घ्या, 1000 पुस्तक संख्येमागे 5 पुस्तकं आपल्याला उत्तर चौकशी होऊ शकत नाही, माफ असतील. थोडक्यात जी आपण पुस्तकांची किंमत ठरवलेली आहे, रेफरन्स किंवा रेअर, त्या 1000 रुपयांपेक्षा अधिकचं पुस्तक जर हरवलं तर तिची जबाबदारी आपल्यावर आहे ग्रंथपाल म्हणून. मुळात हरवता कामा नये, खबरदारी घ्या. काही त्रुटी लायब्ररीच्या असतील तर त्यावेळी लायब्ररी कमिटीच्या निदर्शनास आणून द्या. त्यावर उपाय तुम्ही शोधा, तुम्हीच मांडा, आणि त्याचा अप्रूव्हल घेऊन त्याप्रमाणे ती अंमलबजावणी करीत राहा. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या लक्षात आला असेल प्रश्न आजचा. लायब्ररी बुक व्हेरिफिकेशन किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ लायब्ररी बुक्स, ग्रंथालय परिगणन केव्हा करावे, कोणी करावे आणि कसे करावे हे मी फार थोडक्यात सांगितलेलं आहे. तुम्ही सॉफ्टवेअरची मदत घ्या, बारकोड असतील तर तुमचं अजून काम होईल, पण एक्सेल मध्ये काम करावंच लागेल. एक्सेल मध्ये असेंडिंग करायचं आहे, त्यातली गाळलेल्या जे प्रश्न आपल्याला येतील, गाळलेली जी नंबर्स दिसतील ते वेगळे काढून ते पुन्हा एकदा आपल्याला स्टॉक मध्ये चेक करावे लागणार आहेत. म्हणजे फिजिकल म्हणूनच आपण फिजिकल, की आपण ग्रंथांच्या जवळ जातोय किंवा ग्रंथ आपण समोर काढून बाहेर घेतो, म्हणून फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणतात याला. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे, तुम्हाला कळलेला असेल. पण ह्या व्हिडिओचा आवर्जून तुम्ही डिस्क्रिप्शन पहा. डिस्क्रिप्शन मध्ये हे जे नियम आहेत ते मी कुठून घेतले, आता मी या व्हिडिओच्या शेवटी सांगेन म्हटलं होतं. तर लक्षात घ्या, हे जे नियम आहेत ते माझ्या अनुभवातून नाही शिकलो किंवा मी माझे स्वतःच्या मनाने बनवलेले नाही. तर हे जे नियम आहेत, केव्हा करावे, कोणत्या ग्रंथसंख्येला करावे, किती किमतीची बुक्स चे उत्तर द्यायचे आहे, कसं द्यायचं आहे, लक्षात घ्या. आपलं अकाउंट डिपार्टमेंट केव्हाही यावर ऑब्जेक्शन घेऊन आपली चौकशी करू शकतं, तेव्हा ते ऑडिट करू शकतं, मागणी करू शकतं प्रिन्सिपलकडे. तेव्हा खबरदारीने करा. तर हा जो नियम आहे, हे जे नियम आहेत ते आपण फॉलो करतो. जनरल फायनान्शियल रूल्स याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या वेबसाईटवर जा. हे जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्या
फायनान्स डिपार्टमेंटने वेळोवेळी हे रूल्स आपण पारित करतं, त्यात वेळोवेळी जे बदल करतं, मॉडिफिकेशन करतं, त्याही लिंक तुम्हाला तिथे सापडतील. PDF मध्ये अवेलेबल आहेत, ते तुम्ही डाउनलोड करा. त्यानंतर त्या अहवालामध्ये ते रूल जे आहेत, जनरल फायनान्शियल रूल्स, लक्षात घ्या, जनरल फायनान्शियल रूल्स, हे जे मी डाउनलोड करून ती लिंक देणार आहे. PDF शक्य झालं तर PDF पण देईन. त्या वेगवेगळे रूल्स आहेत, अगदी त्या रूल्सच्या प्रकरणांमध्ये ऍक्सेशन रजिस्टरचा फॉर्मॅटही दिलेला आहे लायब्ररीचं, एवढंही सांगतो मी. आणि हे रूल्स आपल्याला काय ऍप्लिकेबल आहेत की जे कॉलेजेस ग्रँट घेतात किंवा फायनान्शियली पब्लिक फायनान्सशी संबंधित आहेत, अर्थात ग्रँट घेत नाहीत, सेल्फ फायनान्स आहेत, टेक्निकल कोर्स चालतात म्हणून आपण ते फॉलो करायचे नाहीत असं नाही. तर चांगले नियम आहेत, चांगले आहेत, जसे नियम सांगितलेले आहेत त्यात ते कसे करावे, केव्हा करावे, कधी आपण त्याची जबाबदारी घ्यावी आणि लेखी कसे द्यावे, ते फॉर्मॅट दिलेले आहेत. तर तुम्ही नक्की ते फॉलो करा. असं नका म्हणून की आपण ग्रँट घेत नाही म्हणून आपण ते फॉलो करणार नाही. तुम्ही सर्वांना ऍप्लिकेबल आहेत, युनिव्हर्सिटीला जसे आहेत तसे ऑटोनॉमस किंवा डीम सर्व लायब्ररीज द्या, कृपया ते फॉलो करा. चांगले नियम आहेत. मी माझ्या ठिकाणी तेच रूल्स फॉलो करत होतो. काही मी ते फॉर्मॅट देतो ते मात्र मी माझ्या लायब्ररीत जसे चालत आले परंपरेने माझ्या अगोदरपासून, त्यात मी माझ्या अपेक्षेप्रमाणे कामाप्रमाणे काही त्रुटी असतील तर ते मी अपडेशन करत गेलो, ते फॉर्मॅट वापरत गेलो. ते फॉर्मॅट मी पण त्याच्या लिंक देण्याचा प्रयत्न करणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये. नाही मिळाल्या, काही टेक्निकल एरर आले डाउनलोड करताना, तर मला ईमेल करा आणि विनंती करा आणि ते मी तुम्हाला नक्की पाठवेन. कृपया लक्षात घ्या. आजचा प्रश्न मी येथेच थांबवतोय. हा व्हिडिओ जरा लेंथी झाला, म्हणजे थोडा मोठा झालेला आहे. कृपया शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी ज्या व्हिडिओत मी हे रूल्स कोणते आहेत त्याबद्दल बोललेलो आहे. जनरल फायनान्शियल रूल्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे पारित करतं वेळोवेळी, ते आपण फॉलो करतो. ग्रंथालयाच्या कामांबद्दल विशेषतः ग्रंथ परिगणनसाठी त्यांनी हे रूल्स दिलेले आहेत. त्या सर्व सरकारी ऑफिसेस, सरकारी नियमन करणाऱ्या संस्था यांना हे ऍप्लिकेबल आहेत. कॉलेजेस पण आली त्यात, आणि आपण कॉलेजेसचाच भाग म्हणून ग्रंथालय आहोत, तर आपणही ते फॉलो करणं अपेक्षित आहे. चिंता करू नका, कामात अगदी खबरदारी घ्या, ऍक्युरन्सी ठेवा. रिपोर्ट तुम्हाला सॉफ्टवेअर मधून पण मिळतील, एका क्लिकवर मिळतील, काही काळजी करू नका. आणि हा प्रश्न थोडा मी थोडक्यात आटोपला आहे की केव्हा करावे नियम सांगितला, कोणी करावे नियम आहे, कसे करावे हे थोडं तुम्हाला थोडक्यात वाटलं असेल. त्याचे रिपोर्ट जे आहेत ते तुम्ही त्या रूल्स मध्ये फॉलो करा. त्याचे फॉर्मॅट मी तुम्हाला या लिंक मध्ये देणार आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, ते फॉलो करा आवडले तर. तेव्हा लक्षात घ्या, काळजी घ्या. आजचा प्रश्न इथे मी संपवतोय.